काय आहे हे शोधणं किती कठीण आहे बघा. पोलिसांनी वधूच्या तक्रारीवरून FIR दाखल केली आहे, पण त्यांनी हेही म्हटलंय की सध्या तरी हुंड्याचा अँगल समोर आलेला नाही. म्हणजे तपास अजून सुरू आहे. हो, आणि इथेच या घटनेचं मूळ स्वरूप आपल्या समोर येतं. हे प्रकरण आता फक्त 2 कुटुंबांमधलं राहिलेलं नाहीये. मग हे सोशल नॅरेटिव्हचं म्हणजे सामाजिक कथांचं एक युद्ध बनलं आहे. हे मनारिक आहे, जरा समजावून सांगाल? वापर करून लोकांचा पाठिंबा मिळवला, जो अनेकदा योग्यही असतो. हो, साहजिक आहे. तर दुसरीकडे वर पक्षाने तितक्याच आधुनिक म्हणजे बॉडी शेमिंगच्या नॅरेटिव्हने त्याला प्रत्युत्तर दिलं. म्हणजे सत्य काय आहे यापेक्षा कोणती गोष्ट जास्त प्रभावीपणे मांडली जाते यावर सगळं अवलंबून आहे. अगदी बरोबर. आणि सोशल मीडियावर तर वधूचं खूप कौतुक होत आहे. याला महिला सक्षमीकरणाचं प्रतीक मानलं जातंय. हो, आणि पोलिसांनी वर त्याचे वडील आणि मेहुण्याला ताब्यातही घेतलं आहे. म्हणजे कारवाई सुरू झालीये. बरोबर. पण ही घटना आपल्याला विचार करायला लावते की जेव्हा सत्य असं 2 टोकाच्या कहाण्यांमध्ये विभागलेलं असतं, तेव्हा पीडित कोण आणि आरोपी कोण हे ठरवणं किती अवघड होऊन बसतं, नाही का? खरंय. या प्रकरणात सत्य कदाचित या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी असेल. पण ही लढाई आता कायद्याच्या कोर्टात कमी आणि लोकांच्या मतांच्या कोर्टात जास्त लढली जात आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जाते. आजच्या काळात जिथे एक व्हिडिओ किंवा एक पोस्ट क्षणात व्हायरल होते, तिथे अशा कौटुंबिक वादांमध्ये सोशल मीडियाचा दबाव पोलिसांच्या तपासावर आणि अंतिम निकालावर किती परिणाम करू शकतो यावर विचार करायला हवा.